जन्मतोषी येले अंबऋषीसाठी जन्मतोषी येले अंबऋषीसाठी जन्मतोषी येले अंबऋषीसाठी जन्मतोषी येले अंबऋषीसाठी जन्मतोषी येले धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना भक्तांचा प्रतिपाल करण्याकरता भक्तांचं पालन करण्याकरता निर्गुण स्वरूप असणारा भगवान परमात्मा अवतरित होतो सगुण स्वरूपामध्ये. कशामध्ये? सगुण स्वरूपात. तसं निर्गुण स्वरूपाचं वर्णन करता येत नाही. अव्यक्त निराकार नाही जा अव्यक्त रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. निळोबारांनी तरी त्याचं वर्णन केलंय. निर्गुण स्वरूपात असणाऱ्या भगवंताचं वर्णन केलंय. थापटा का? नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना स्वरूप सुंदरणा अंधळा देखना कैची जीव शिवतयासी भावना पंचभौतिक तो नेने पंच प्राणावो रूप धरिले सगुण चांगले. नव्हता काळा गोरा, तो काळाही नव्हता आणि गोराही नव्हता. त्या एकमेकीला गवळणी बोलतात, एकमेकीशी बोलतात का ग. निर्गुण स्वरूप असणारा भगवान परमात्मा कसा होता? ती गवळण म्हणती कसाच नव्हता. कसाच नव्हता म्हणजे त्याला काहीतरी रंग असेल ना. म्हटली नाही. तो काळा असेल. म्हटली नाही. नव्हता काळा मग तो गोरा असेल. दोनच रंग आहेत की नाही. नव्हता काळा ती म्हटली काळाही नव्हता. गोरा असेल गोराही नाही. मग खुजाना ठेंगना, तो ठेंगणाही नाही आणि खुजाही नाही. हो. मग त्याच्यात जीव असेल. कैसी जीव शिव, जीवही नाही शिवही नाही. त्याला भावना असतील. कैसी जीव शिव तयासी भावना. मग तो पांच भौतिकाचा असेल. पृथ्वी आप तेज वायू आकाश. आपलं शरीर त्याच आहे. पृथ्वी आपली हाड मजबूत आहे. पृथ्वी आप पाणी, पाणी आपल्या शरीरात रक्त आहे. पाणी तेज आपलं शरीर गरम आहे. अग्नी तेज वायू आपण श्वास घेतो. ऑक्सिजन आहे आपल्या शरीरामध्ये ते वायू आहे. आणि आकाश तोंड आ केल्यानंतर त्याच्यात जागा निर्माण होते. आपल्या शरीरात पोकळी आहे म्हणजे भूक लागल्यानंतर पाठीला पोट चिटकतं आणि खाल्यानंतर फुगतं. हा म्हणजे जागा आहे की नाही. त्याला म्हणतात आकाश. पृथ्वी आप तेज वायू आकाश यांनी बनलेलं आपलं शरीर आहे. मग असं शरीर पंचभौतिक तो नेने पंच प्राणा हो. असा निर्गुण स्वरूप असणारा भगवान परमात्मा त्या भक्ता करता सगुण स्वरूपात येतो. भगवान परमात्म्यानं डोळे धारण केले. त्याला डोळे नव्हते. त्याला डोळे नव्हते. मग त्याने डोळे का धारण केले? त्या भक्ताला पाहण्याकरता. अर्थात ज्ञानोबरायसारख्या संतांना पाहण्याकरता भगवान परमात्मा म्हणतात तो पहावा हे डोळे. डोळे म्हणजे इच्छा. तो पहावा हे डोळे मज अचक्षुसी डोळे. मला अचक्षु म्हणजे चक्षु म्हणजे डोळे म्हणजे नाही. मज अचक्षुसी डोळे. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हात का तयार केले भगवंतानं स्वतःला? हो. बरं किती आहे? चतुर्भुज आहे. चतुर्भुज किती? 4 हात की नाही देवाला? 4 हात आहे. हो 4 हात आहे. पण त्या भगवंतानं 4 हात दोन्हीवरी दोही भुजा आलो घेऊनी. कशा करता? त्या संतांना आलिंगन देण्याकरता. 2 हाताने आलिंगन दिलं असतं पण भगवान परमात्म्याचं मन राहवत नाही म्हणून दोहीवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग. त्याचं अंग त्याला आलिंगन देण्याकरता मी दोहीवर 2 भुजा घेऊन आलो. हो.
आणि पंढरीनाथाला किती आहे? 2च भुजा आहे, पण एका हातात शंख आहे आणि एका हातात कमळ आहे. ते शंख आणि कमळ कशा करताय? हाती चेनी लीला कमळे पूजू तयाते. माझ्या भक्ताचं पूजन करण्याकरता मी तत्पर असतो. हातामध्ये कायम कमळ घेऊन पंढरीनाथ उभा आहे. माझा भक्त आला की त्याच्या मस्तकावरती मी कमळ ठेवील आणि त्याची पूजा करील. हो, 4 भुजा आहे. 4 भुजांपैकी एका हातात चक्र आहे, एका हातात पद्म आहे अर्थात कमळ आहे, एका हातात गदा आहे. शंख चक्र गदा पद्म आयुधे शोभत. हो, शंख आहे. शंख कशा करताय? शंके उद्बोधी निज बोधा. माझ्या भक्ताला बोध करण्याकरता तो शंख आहे, भगवान परमात्मा म्हणतात. चक्रे करी अभिमानाचा चेंदा. भक्ताच्या अभिमानाचा चेंदा करण्याकरता चक्र आहे. माया मोह भेदी गदा. त्याची माया आणि मोह त्याचं भेदन करण्याकरता गदा आहे. चक्रे करी अभिमानाचा चेंदा, माया मोह भेदी गदा. शंके निज बोधी निज बोधा. निज कमळे सदा निज भक्त पूजी. त्या भक्ताचं, त्या संतांचं पूजन करण्याकरता भगवंतानं काय धारण केलंय? कमळ धारण केलंय. भगवान परमात्मा भक्ताची, संतांची पूजा करतो. ज्ञानोबरांच्या समाधीच्या वेळी ज्ञानोबरांचे पाय भगवंतानं स्वतः धुतले. हो, भगवान परमात्म्याला ती गोष्ट अत्यंत प्रिय आहे. म्हणजे कोण? भक्त. आणि त्या भक्ता करता अवतार घेतो. तुकोबराय म्हणतात, आम्हासाठी मत्स्य कुर्मादी सुकर. मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. भगवान परमात्मा भक्ता करताच अवतरित होतो. एक कारण असतं. काय? शत्रूला मारणं, राक्षसाला मारणं. भगवान श्रीकृष्णानं अवतार घेतला, पण कशा करता? फक्त कंसाला मारण्याकरता? ते तसंही मारता आलं असतं की नाही देवाला? तसंही चक्र सोडलं असतं, कंस मेला असता. पण त्या गोपाळांकरता, त्या गोपी करता आणि आपल्या सारख्याला भगवंताचं चरित्र गाण्याकरता, गाण्याचं भाग्य आणि ऐकण्याचं भाग्य मिळण्याकरता भगवंतानं कृष्ण अवतार घेतला. विठ्ठल विठ्ठल. आपल्या पाळीसी भक्तजना, त्या भक्ताचं पालन पोषण भगवान परमात्मा करतो. भक्ता कारणे येणे घेतली शिराळी. भक्ता कारणे घेतली शिराळी. महागर्भवास सोशिले वनमाळी. महागर्भवास वनमाळी. हृदयी धरोनी तुम्ही याची खेळावया जाऊ. हृदयी धरोनी तुम्ही याची खेळावया जाऊ. माझ्या कानाची नाव भरी घ्यावो. माझ्या कानाची नाव भरी घ्यावो. भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी आणि 10 गर्भवास सोशी वनमाळी. कोणता भक्त होता महाराज? त्याचं नाव आहे अंबरीश. अभंगाचं 2रं चरण. अंबरुषी जन्म सोचिले. अंबरुषी जन्म सोचिले. अंबरुषी जन्म सोचिले. अंबरुषी जन्म सोचिले. जन्म सोचिले. अंबरुषी जन्म सोचिले. अंबरुषी जन्म
त्या शापातून मुक्त होण्याकरता भगवान परमात्म्यानं तो शाप आपल्यावर घेतला. अंबरीश राजाला शाप दिला होता किंवा वरदान आपल्याला जे म्हणता येईल भगवान परमात्म्याकडून त्या दुर्वास ऋषींनी घेतलं होतं आणि सांगितलं त्या अंबरीशाला हजारो जन्म घ्यावेत, त्यांनी त्याला जन्म द्यावेत, त्याने जन्माचं दुःख सोसावं. भगवान परमात्मा म्हटले अंबरीशाचे हजारो जन्म असू दे आणि माझे 10 असू दे सारखेच, मी त्याच्या ऐवजी घेतो 10 जन्म घेतले, 10 गर्भवास सोशी वनमाळी. भगवान परमात्म्यानं 10 गर्भवास घेतले, 10 अवतार घेतले. नामदेवरांनी खूप सुंदर बागुल लिहिलाय. बागुल पहिला बागुल तो ऐसा त्याचे नाव म्हणती मासा, शंकासुरावधीला कैसा, चारी वेद अनिले कृष्णा राहे रे उगला, नाही तर सांगेन त्या बागुला, घुसळनासी उशीर झाला, रवी सोड गोविंदा. दुसरा बागुल बोलती नाम कासव म्हणती, तेने पुष्टी धरिली सृष्टी, पाय पोटी धरियेला. दुसरा अवतार कासव, पहिला अवतार मासा. तिसरा बागुल बोलती नाम वराह म्हणती, आहे की नाही, तेने दाढी धरिली क्षिती, दैत्य थोर मारिले. चौथा बागुल नरहरी, बरोबर ना, थोर खांबात गुरगुरी. चौथा अवतार नृसिंह अवतार, थोर खांबात गुरगुरी, दैत्य वधोनी मांडीवरी, भक्त प्रल्हाद रक्षिला. पाचवा बागुल ब्रह्मचारी वामन अवतार, उभा असे बळीचे द्वारी, भिक्षा मागोनी निर्धारी, बळीचे द्वार रक्षिले. सहावा बागुल बोलती नाम परशुराम म्हणती, परशुराम अवतार, तेने वधिले माते प्रती, ती माता म्हणजे जगदंबा रेणुका. हो, तेने वधिले माते प्रती, पितृवचन मानुनी. 6 झाले ना. सातवा बागुल सत्वाचा, राम म्हणती दशरथाचा. हो, रावण वधोनी दशमुखाचा, जानकीसी अनिले. आणि आठवा बागुल बागुल बोलती, आठवा बागुल बोलती, आठवा बागुल बागुल बोलती, आठवा बागुल बोलती, आठवा बागुल बागुल बोलती, आठवा बागुल बोलती, आठवा बागुल बागुल बोलती, आठवा बागुल बोलती. त्याची गोकुळी गोकुळी आहे ख्याती, त्याची गोकुळी आहे ख्याती, गोकुळी गोकुळी आहे ख्याती, त्याची गोकुळी गोकुळी आहे ख्याती, त्याची गोकुळी गोकुळी आहे ख्याती, त्याची गोकुळी आहे ख्याती. गोकुळी गोकुळी आहे ख्याती, त्याची गोकुळी गोकुळी आहे ख्याती. तेने वधिले कंसा प्रती, तेने वधिले कंसा प्रती, वधिले कौतापती, त्याने वधिले कौतापती, तेने वधिले कंसा प्रती, तेने वधिले कंसा प्रती, वधिले कौतापती, त्याने वधिले कौतापती. देव सुखी केले, देव सुखी केले, कृष्णा राहे रे उगला, कृष्णा राहे रे उगला,
आठवा बागुल बोलती त्याची गोकुळी आहे ख्याती तेने वधिले कंसाप्रती देव सुखी केले. हो आणि आज ज्यांचा जन्मोत्सव आहे. आणि नववा बागुल बोलती नाम बौद्ध म्हणती त्याची नकळे कोणा गती बौद्ध रूपे राहिला होता कलंकीचा रथू वेगी येई बा धावतू नामा म्हणे पंढरीनाथू बागुल तो झालासी असे 10 जन्म भगवंतानं घेतले. विठ्ठल हलो अंबरीसीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक. आणि भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात धन्य कृपा सिंधू तुझ मनातील 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 आपुला तू बोल साथ करी आपुलाच बोल साथ करी मगरूचे साठी जन्म सोचिले हा हा मगरूचे साठी जन्म सोचिले साठी हा जन्म सोचिले साठी हा जन्म सोचिले 3ऱ्या चरणात भगवंताचा काय सांगितलाय स्वभाव. आणि स्वभाव माणसाचा कधी जात. आपल्या इकडे एक म्हण आहे जित्याची खोड कुत्र्याचं शेपूट किती नळीत घाला हा मी नाही सांगत तुकोबरा म्हणतात करिता नव्हे नीट श्वानाचे ते पूस खापरा परीस काही करी. स्वभाव असतो महाराज एखाद्याचा. प्राणी असो माणूस असो किंवा जड असो दगडाचा स्वभाव आहे कठोरता जात नाही. एखाद्या माणसाचा स्वभाव रागीट असतो जात नाही. हो प्राण्याचाही स्वभाव असतो. काही प्राण्यांना काही स्वभाव असतात. स्वभाव दिलेत देवानं. स्वभाव जात नाही. माणसाचा असो किंवा संतांचा असो किंवा देवाचा असो स्वभाव जात नाही. महाराज काय झालं एका लग्नात नवरदेव हटला काय म्हटला गोड असल्याशिवाय मी परण्यास निघत नाही म्हणला. आणि त्या मुलीच्या बापानं तालुका भर पाहिलं होतं घोडं पण सापडलं म्हणजे मिळालं त्याला नाही. आता काय करायचं विचार केला. चिंतावून बसला. एक मित्र होता म्हटला रामभाऊ लई लोड नको घेऊ मी आहे ना. असे काही मित्र असतात बघा मी आहे ना मी करतो. हा मला याला घोड्यावरच बसायचंय ना बसूच आपण घोड्यावर. गावात एक असं तगड गाढ होतं चांगलं मोठं गाढ होतं. त्यानं काय केलं चांगला गाढवाला साज आणला घोड्याचा आणि नखापासून तर गाढवाला शेंडी नसते बरं का कानापर्यंत असा मेकअप केला त्या गाढवाचा एवढा सुंदर. आता ते गाढव नव्हतं दिसत मग आणि त्या घोड्यावर या घोड्याला बसवलं. हा आणि जुना काळ महाराज ते लेजिमचा ताफा वाजंत्री तो संबळ चालली मिरवणूक गावातून. मारुतीचं मंदिर चौकात होतं. ते मारुतीच्या मंदिरात पाया पडावं लागतं नाही का. हो पाया पडायला नवरदेव गेला. ते लेजिम खेळणारे म्हटले आता थोडंसं आहे 5-10 मिनिटं आपण पाणी वगैरे पिऊन घेऊ म्हणून सगळं शांत झालं. ते गाढव किती काय झालं तरी ते गाढवच ते लागलं इकडं तिकडं पाहिला.
आणि पाहता पाहता रस्त्याच्या कडेला त्याला त्याची मंडळी दिसली. म्हटलं पप्याची आई इकडं काय करते बा. आणि आतापर्यंत पप्याच्या आईनं मला कधी भावच दिला नाही. आज एवढा मेकअप केलाय, एकदा मिस कॉल देऊन पाहायला पाहिजे. दिला ना मिस कॉल. पाहता काय हा महाराज, मी नाही सांगत. गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या नव्हे घोडे, त्याचे भुंकन येणार आहे, स्वभावासी करील काय. विठ्ठल गाढवाचा स्वभाव आहे भुंकणं. तो स्वभाव जातो का महाराज? नाही जात. एखादा माणूस चिडचिड्या स्वभावाचा असो, एखादा माणूस प्रेमळ स्वभावाचा असो, एखादा माणूस मायाळू स्वभावाचा असो, त्याचा स्वभाव मरेपर्यंत जात नाही. तसा भगवंताचा स्वभाव आहे कृपाळू. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, तैसा नव्हे देवराव. त्याचा कृपाळू स्वभाव, भगवान परमात्म्याचा स्वभाव कृपाळू आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. आणि हे कशात वर्णन केले? अभंगाचं 4थं चरण. तू म्हणे तुझ वनिती पुराणे, तू म्हण तुझ वनिती पुराणे, तू म्हणे तुझी वनिती पुराणे, तू म्हणे तुझी वनिती पुराणे, तुका मन तुझी वर्णिती पुराणे, तुका मन तुझी वर्णिती पुराणे, तुका मन तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझी वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझी वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझी वर्णिती पुराणे, तुका मन तुझी वर्णिती पुराणे, तुका मन तुझ वर्णिती पुराणे, तुका मन तुझ वर्णिती पुराणे, तुका मन तुझ वर्णिती पुराणे. होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, अंबऋषीसाठी जन्म सोसिएले, अंबऋषीसाठी जन्म सोसिएले, अंबऋषीसाठी जन्म सोसिएले, अंबऋषीसाठी जन्म सोसिएले. होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, अंबऋषीसाठी जन्म सोसिएले, अंबऋषीसाठी जन्म सोसिएले, अंबऋषीसाठी जन्म सोसिएले, अंबऋषीसाठी जन्म सोसिएले. दृष्ट निर्दाळिले किती एक, दृष्ट निर्दाळिले किती एक, दृष्ट निर्दाळिले किती एक, दृष्ट निर्दाळिले किती एक,
धर्म रक्षावयावतार घे आपुल्या पाळीसी भक्तजन अंबरीशी साठी जन्म सोशी दुष्ट निर्दाळिले किती ठाल विठ्ठल धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीशी साठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक. घाबरायचं काही कारण नाही. वारकरी फडावर 12:45 पर्यंत जन्म होतोय बरं का. 12लाच झाला पाहिजे. त्या काळात घड्याळ नव्हती. हो 2 प्रहर रात्र म्हटले. 2 प्रहर रात्र. हो त्याच्यामुळं त्या 2 प्रहरामध्ये कधीही जन्म करता आपल्याला येतो. 10ला कीर्तन सुरू झालंय मान्य आहे. पण जन्माच्या आशेनं तुम्ही कीर्तन तरी ऐकताय. हो कारण 9 ते 11 कीर्तन राहिलेच नाही आणि 10 ते 12 आहे. पण जन्मामुळं आपण ऐकतोय. असो भगवान परमात्मा भक्ता करता अवतरित होतात. काय झालं पृथ्वीवर दैत्य माजले आणि त्याचा भार पृथ्वीला झाला. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वाहे तोय सांग तसे. हो बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता. मग ब्रह्मदेवाजवळ गेल्यानंतर ब्रह्मदेव इंद्राजवळ गेले. इंद्रदेव ब्रह्मदेव भगवान शिवाजवळ गेले. ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव. थांबा. ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चालिले सर्व क्षीराब्दिसी. क्षीरसागरात गेल्यानंतर भगवंताची प्रार्थना केली. भगवान प्रसन्न झाले आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळांसी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान तारील ब्राह्मण गायी भक्त. आणि मग क्षीरसागरामध्ये मीटिंग झाली. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर चला अवतार घेऊ आता. विशेष म्हटले मागच्या जन्मात मी खूप दमलोय. यालागी अवतार मी न घ्यायची. राम अवतारी मला खूप कष्ट झालंय. त्याच्यामुळं आता मी काय सेविले अरण्य तुम्हा सवे. मी तुमच्या सोबत 14 वर्षावरी केले उपोषण जाणता आपण प्रत्यक्ष हे मी घेत नाही. भगवान परमात्म्याने युक्ती योजली. मी लहान होतो तू मोठा होय. हो काय मी लहान होतो तू मोठा होय. मी तुझी पाळीन मी आज्ञा. भगवान परमात्मा म्हणतात मी तुझी आज्ञा पाळील. आणि एखाद्याला मोठेपण दिलं की ते कशाला तयार होत. हो तसं शेष महाराजही तयार झाले. लक्ष्मीला सांगितलं कौंडिन्यपुराशी जावे तुम्ही. तिथं तुम्ही अवतार घ्या. कौंडिन्यपूर म्हणजे रुक्मिणीचं माहेरघर अर्थात आत्ताची अमरावती आपल्या महाराष्ट्रातली. म्हणजे महाराष्ट्र भगवंताचं सासुरवाडी आहे. अलग ध्यानात. वृंदावनामध्ये भगवान परमात्मा त्रिभंगी आहे. पण महाराष्ट्रामध्ये सरळ उभा राहिला. याचं कारण काय माहितीये. सासुरवाडीला गेल्यावर कितीही नंगाट जावई असू द्या सरळ करण्याचं सामर्थ्य सासुरवाडीत राहतंय. असं भगवान परमात्म्याने अवतार घेण्याचं योजलं. आणि वसुदेवा देत देवकी बहिणी तव लग्ना माझी विघ्न झाली ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा धरी भरवसा बोलण्याचा. काय 8वाईचा पुत्र मारील तुझसी ऐकोनी मानसी क्रोधावला. राग आला घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरीला वसुदेवे. हो पुत्र झाल्यानंतर मी तुला आणून देईल.
मग सांगितलं हिला बंदीखान्यात ठेवा. बंदीखान्यात ठेवलं दोघांनाही. आणि पहिला मुलगा झाला कंसाकडे आणून दिला. त्या बाळाचं स्वरूप पाहिल्यानंतर असं त्या कंसाला वाटलं का मारावं, 8वा मारणार आहे ना, पहिल्याला का मारावं, म्हणून पुन्हा सूट दिली बुवा. तिथं महर्षी आले, पुण्य सारावया भेटे देवऋषी. त्यांनी एक फूल दिलं 8 पाकळ्याचं. म्हणे आता या पाकळीपासून तू मोज, या पाकळ्या किती होतात. म्हणलं 8. मग दुसऱ्या पाकळीपासून मोज. आता पहिली 8वी भरली. म्हटलं हा, पहिलं सुद्धा 8वं. वधी बालकासी ठेवू नको, पुण्य सारावया भेटे देवऋषी. महर्षी आले, ते पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं, 6वं मारलं, आहे की नाही. 6ही मारीत दुराचारीन. 7वा तो गर्भ योग माया नेत. हो, भगवान परमात्म्यानं आज्ञा केली योग मायेला 7वा घेऊन जा सगळीकडे, आश्चर्य करीत जना माझी. रोहिणी उदरी नेऊन घातला, नकळे कोणाला देवावीन. रोहिणीच्या उदरी कोकळात नेऊन घातलं महाराज. 7वा गर्भ रोहिणीच्या उदरात नेला. 8वाला सुरुवातच झाली. अर्थात भगवान परमात्मा रोहिणी आपल्या देवकीच्या उदरामध्ये राहिले. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. जसं एखादा हरिण वाघाला पाहून घाबरते की नाही, तसं देवकीला पाहून कंस घाबरायचा. जेवतानाही त्याला कृष्ण दिसायचा, झोपतानाही त्याला कृष्ण, पाणी प्यायला गेला ग्लास मध्ये सुद्धा कृष्ण, खिडकीकडे पाहिलं पडद्यावरही कृष्ण. जिकडं पाहे तिकडे बाई श्री हरी विना तुझे नाही. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. सगळीकडे त्याला भगवान परमात्माच दिसायचा. त्या निमित्तानं का होईना त्याचं चिंतन होत होतं. वैरत्वाच्या दृष्टीनं का होईना त्याचं चिंतन होत होतं. आणि भगवान परमात्म्याच्या जन्माचा काळ जवळ आला महाराज. हो, दशरथे मारिला तोची होता मास. दशरथानं कोणाला मारलं? श्रावणाला, हे की नाही, श्रावण बाळाला. मग श्रावण महिना दशरथे मारिला तोची होता मास. हो, आणि या महिन्यामध्ये अष्टमीच्या दिवशी भगवान परमात्मा मध्यरात्री जन्माला आले. नामदेवराय म्हणतात जेव्हा पुंडली कवरदा होईल तेव्हा आपण सगळे भगवंतावर फुलं टाकायचे. 2 जन्म आपल्याला करायचे. ज्ञानोबारायांचा जन्मोत्सव करायचा आहे आणि भगवान परमात्म्याचा, अगोदर भगवान परमात्म्याचा होईल, नंतर ज्ञानोबारायांचा होईल. हो, आयोनी संभव नो हे काही श्रमी, आयोनी संभव नो हे काही श्रमी, आयोनी संभव नो हे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य कैसे प्रकाशले, पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान, कैवल्य चक्रवर्ती सम्राट श्री ज्ञानोबा महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. जय विठ्ठल जय जय. बोलिले पुरे
वेळी वागोरी क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारला अधिकार मी आपला क्षमा अपराध महाराज तुम्ही कृपा भले ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज